रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, विठ्ठली आवागे, विठ्ठली आवागे, सर्व सुखाचे आधार
सुंदर ते ध्यान उभे विटे बरे तुळशी हार गळा असे पितांबरा मकर कुंडले कपटी शबरा तुळशी हार गळा असे पितांबरा तुका बरे माझे हेची सर्व सुखा तुळशी हार गळा असे पितांबरा आता पुढील प्रवचन सेवा हरिवंत पारायण बाबूनाथ महाराज यांच्या सेवा इथं चालू होत आहे. आणि आजच्या दिवशी दीप अमावस्या या निमित्ताची सेवा आहे. उद्यापासून श्रावण मासारंभ सुरू होतो. त्याच्या आदल्या दिवशी दिवे लावून त्या मासाचं स्वागत केलं जातं. त्याची ही सेवा आहे. तर या सेवेचे प्रथम सत्र आहे ते माऊलीच्या प्रवचन सेवेने सुरुवात होईल. आज या ठिकाणी आपले सुप्रसिद्ध गायक आपल्या महाराष्ट्राचे लाडके गायक सुप्रसिद्ध असे अजित कडकडे यांचे सत्शिष्य गुरुवर्य उमेशजी सुतार साहेब यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि ते कार्यक्रम म्हणजे काय तर दीप अमावस्या. त्यांची संकल्पना चांगली आहे बरं का, की लोक अमावस्या म्हणजे काय खाऊन पिऊन मजा करायचे दिवस. हे तसं नसून त्याचा अर्थ काय, अमावस्या म्हणजे अंधकार हो. अमावस्या म्हणजे काय, अंधकार आहे हो सगळीकडे. म्हणून संतांचं कार्य आहे. आणि श्लोक क्रमांक 41 आहे आणि वही क्रमांक आहे 238. ज्ञानोबा सांगतात, जैसी दीपकलिका धाकुटे, या महाराज, जैसे दीपकलिका धाकुटे परी बहु तेजा ते प्रकटे, तैसे सद्बुद्धी ठेकटे मानू नये. जैसे दीपकलिका धाकुटे परी बहु तेजा ते प्रकटे, तैसे सद्बुद्धी ठेकटे मानू नये. सांख्ययोग म्हणजे कर्मयोगातून भक्ती व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाने कर्म करता करता भक्तियोग पण करायला पाहिजे. नुसते कर्म करत गेलो आपण, नुसते आपण कर्म करत गेलो
तर माणसाच्या हातातून चुका होतात. त्यांना कळत नाही आपण काय करतो ते. कारण भक्ती योगातून ज्ञानोबाने सांगतात, जैसी दीपकलिका धातुटी. आता बघा, आपल्याला दीप आपण प्रज्वलित केला, प्रत्येकाने काय केलं, दीप प्रज्वलित केला. दीप प्रज्वलित केल्यानंतर दीप किती छोटा आहे की नाही, दीपकलिका धातुटी, पण बहु तेजा ते किती तेज तिचा सांगू शकत नाही आपण. एवढूसा दीप सगळ्यांना प्रकाश देतो. तैसे सद्बुद्धी ठेकटी नामो नये. तैशी सद्बुद्धी आहे, सत्सत विवेक आहे, सद्बुद्धी ज्याला दिलेली आहे ती काही लहान नाही. जसं आता सद्बुद्धी दिली कोणाला, आपले गुरुवर्य उमेशजी सुतार साहेब यांच्या मनामध्ये संकल्पना आली की आपण त्याला काय करूया, आपण दीप अमावस्या सादर करूया. दीप अमावस्या, बरोबर आहे. मग त्यांच्या मनामध्ये जी संकल्पना आहे ती काय छोटी आहे का, मला सांगा. तर इथून प्रत्येक या प्रसारण माध्यमातून सगळ्यांपर्यंत हे प्रवचन, हे गायन, हे सगळे लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कारण अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या नाही बरं का. इथे गटारा शब्दच नाही, आपण टाकलेला आहे. इथे दीपकलिका आहे, या म्हणून दीप आहे. आणि प्रत्येक माणसाकडे अज्ञान आहे. आणि तो अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. बाहेर आपण दीप लावतो, बाहेर आपण भरपूर दीपक लावले, पण आतला दीपक लावण्यासाठी ज्ञानोबाला लागेल, संतच लागतील. कारण संत परंपरा कशी आहे, तर संत येते वडील ते जे करते तया नाम धर्म ठेवली. आपल्या मागे आपल्या संतांनी धर्माचं रक्षण केलेलं आहे, पण आपल्याला ते रक्षण करता येत नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे का भेद वाढवावे ना. धर्माचं पालन करण्यासाठी संतांना शरण द्यावं लागेल. प्रत्यक्ष राम होता, पण तो शरण कोणाला गेला, राम कोणाला शरण गेला, वसिष्ठ मुनींना. रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वसिष्ठा, होता का रामाला राम ठाऊक. सगळ्यांना राम माहिती आहे, पण रामाकडे असलेला तर आत्माराम, त्या आत्मारामाची ओळखी व्हावा म्हणून कोण गेला शरण, प्रत्यक्ष भगवंत कोणाला शरण गेले, वसिष्ठ मुनींना शरण गेले. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हालविल्या प्राण हाले, या जगाते चालितावी. पर्वते बैसकेला संतावी, समुद्र मर्यादा न ओलांडावी. पृथ्वी भोवती आहे माझी आज्ञा, मी निमालिया साता, कालग्रासी तसे भूता. एवढीच ताकद होती कोणाची, कृष्ण परमात्म्याची. पण असा कृष्ण परमात्मा शरण कोणाला गेला, संदीपन ऋषीला गेलो. तसं आपण प्रत्येक माणूस जोपर्यंत गुरुला शरण जात नाही तोपर्यंत हे ज्ञान होणार नाही. मग त्या ज्ञानासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुरु परंपरा येतो वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते, येर ते अधिष्ठिती सामान्य सकळ. ऐसे स्वभाव होतं, स्वभावच व्हायला पाहिजे, पण लोकांना सांगायला लागतो गुरु करा गुरु करा गुरु करा सांगायला लागतो. गुरु करा ही सांगण्याची गोष्ट नाही. आता मी तुम्हाला उदाहरण दिला की प्रत्यक्ष रामदेवाला, कृष्ण परमात्माला त्यांनी पण गुरु केला. मग आपल्याला गुरु करायला नको का, गुरु करायला पाहिजे हो. गुरु बिना कोण बतावे, बडा कठीण यमघाट. यमघाट काय कठीण आहे, आणि तो यमघाट आपल्याला काय करायला लागेल, पार करायला लागेल. यमाचे यमदंड आहेत ना. धन्य हरी भक्त जन्मले जावंशी, धन्य हरी भक्त जन्मले जावंशी, धन्य हरी भक्त जन्मले जावंशी. सकळ कुळासी उदाराया, सकळ कुळासी उदाराया. भारताची वाट झालीचे पुरवायला, भारताची वाट झालीचे पुरवायला. वाशी एक हरे भक्त
वाट तुकोबाराय सांगतात एक हरिभक्त आपल्या कुळामध्ये जन्माला आला तर ते 42 कुलांचा उद्धार होतो. 21 कुलं वडिलांकडची आणि 21 कुलं आईकडची, म्हणजे 42 कुल टोटल. बरोबर आहे ना? मग हे कोण सांगेल मला? कोणी सांगत नाही. आपल्या कुळाचा उद्धार व्हावा आणि स्वतःचाही उद्धार व्हावा एवढ्यासाठी आपण काय करतो? देवाचं भजन करतो. आणि ते भजन आपलं ओरिजिनल असलं पाहिजे. बरं का, आपण हे गातो ना, हे भजन द्या ना, हे भजन बाह्य अंगाचं आहे आणि अंतरंगाचं भजन वेगळं आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, देख मनुष्यतात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच काही परिज्ञान विना नासिले बुद्धी भेदा असे आले आणि कल्पना तेचे कल्पने अनेकत्व माझा अनाम्या नाव ठेवले ते देवाचं मला नावच नाही आणि लोक मला नावाने आकारतात. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कुठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंड सेवा त्याची करा. देव मुनी यांत काही देव देवा मुनी काय निज देवने नाशी मुळे कोण, निज देवने नाशी मुळे कोण. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप. यावर सांगतात, देवाला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया निर्गुण निराकार दुर्लभ माया. देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्या निर्गुण निराकाराला प्राप्त करणं म्हणजे भक्ती आहे. निर्गुण निराकाराला प्राप्त करायला पाहिजे आणि जोपर्यंत निर्गुणाची ओळख नाही म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्यायचा आपल्याला. हे भक्त्या करायचं नाही का? प्रत्येकाने करायच्या. देवाला आपल्याकडे मंदिरामध्ये देवाच्या मूर्त्या आहेत, तीर्थ आहेत, सगळं करा. पण ते करता करता आपल्याला आपल्या अंतरच्या अंतरात्म्याची आपल्याला काय व्हायला पाहिजे? ओळख व्हायला पाहिजे. नव्या अनुभूती यायला पाहिजे. भगवंताची अनुभूती म्हणजे काय? अंतरच्या अंतरात्म्याचं ध्यान करता करता आपल्याला त्याची ओळख होतो. बरोबर आहे? आपण जर त्याचं ध्यानच केलं नाही, आपण बाहेर जर मूर्त्यांचं ध्यान केलं तर मूर्तीच आपल्या स्वप्नात येतील. देव आहे देव, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. चराचरामध्ये तो व्याप्त आहे आणि आपण काय बघतो? फक्त देवालयामध्ये देवाला बघतो. पण आपल्या आतमध्ये परमात्मा बसलेला त्याची ओळख कोण घेतो? आणि त्याची ओळख व्हावी त्याचं भजन अखंड चालवा. अखंड बरं का? अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन आता कोणाचं करायचा? विठोबाच पाहिजे. आणि ते चिंतन जर आपल्या हातानं झालंच नाही तर मग आपल्याला मनुष्य देहाला फायदा काही होणार नाही. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणाने कृपालोपने दिलेला असे. भगवंताने आपल्याला अगोदरच तो अधिकार दिले प्रत्येक जीवाला. आनंद स्वरूपावस्था म्हणजे भगवंत आहे. बरं, आनंद आपल्याला किती मिनिटं मिळतो? हे गायन केलं आपण.
15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास, नंतर आनंद आहे का? परत दुःख आपल्याजवळ आहे ना, परत दुःख आहे हो. कारण संसार दुःख बोललेले आहे, लागते दुःखाचे. आणि रात्रंदिवस तळमळा, विश्रांती नाही, कोठे काही, रात्रंदिवस तळमळा. मग रात्रंदिवस आपण या संसारासाठी, जो संसार नाशिवंत आहे त्यासाठी आपण काय करतो? अखंड आयुष्य घालवतो. आणि जो परमात्मा आपल्याकडे आनंद स्वरूप आतमध्ये आहे ऑलरेडी, आपण त्याचं भजन करत नाही. आणि त्याचं भजन व्हावं म्हणून रामाशी राम ठाऊक असता, का शरण जाता वसिष्ठा. भगवंत राम होता पण तो वसिष्ठाला शरण गेला. कशासाठी? हे भजन मिळण्यासाठी. आणि म्हणून त्याने काय लिहिलंय? शेवटची फाली एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाने आपल्याला शेवटचा नरदेव मिळालेला आहे. आणि हा मनुष्य देह चुकून मिळालेला आपल्याला. पण जर आपण ते भजन चुकलो, ओरिजिनल भजन ते नाभीच्या ठिकाणी भजन आहे. कुठे भजन आहे? नाभीच्या ठिकाणी. आणि ते भजन आपल्याला जर मिळालं नाही गुरुकडनं, तर त्याने सांगितले चुकली या वर्म फेरा पडे. म्हणजे परत परत जन्माला यावं लागेल आपल्याला. जन्माला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जठरे शयनम ये संसारे बहु दुष्करे कृपा करे. दुष्कर संसार आहे हो. म्हणून शेवटची पाली एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. आणि पुढे काय सांगतात? याच जन्मी करा ओळखे आत्मारामाची. याच जन्मामध्ये बरं का, पुढच्या देहामध्ये नाही. मनुष्य देहामध्ये म्हणून देह मिळालेला आहे ना, या नर देहाला येऊन आपल्याला आत्मारामाची ओळखी करून द्यावं लागेल. आत्मारामाला आपण बरेच काय करतो? काय आहे ही पंढरी आत्मा विठ्ठल होतं की नाही? आपल्याला माहिती आहे का त्याचं? नाही. बोला मला काय आहे? काया ही पंढर आत्मा, काया ही पंढर आत्मा, काया ही पंढर आत्मा, काया ही पंढर आत्मा. काया हीच पंढरी आहे. लोक पुढे जातात वारीला, पंढरपूरला जातात. ते पंढरपूर आहे आणि ही पंढरी आहे. लक्षात घ्या. पुढे जातात माणसं, पंढरपूरला जातात, जिथं पुढच्या पुरीच लोकांचं तिकडे वारी आहे ना ती. पण तुकोबाऱ्या सांगतात, तुकोबाऱ्या काय सांगतात? वारी वारी जन्म मरणाची वारी सांगतात तो. आणि ती वारी आपल्याला कुठे आहे? तर आपल्या आत्माची वारी आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आणि त्या आत्म्याला आपण काय करायचं पाहिजे? त्या विठ्ठलाचं भजन करायला पाहिजे. आणि ते विठ्ठलाचं भजन आपण चालू आहे, तुमचं प्रत्येकाचं चालू आहे. कोणाचं भजन चालू मला सांगा? एरवी तरी सकळ नीचे आहे, परी करुणिके उपासीला नव्हे. ज्ञानोबा सांगतात कोणाचं भजन चालू नाही? प्रत्येकाचं भजन चालू आहे. ज्यांनी नाम घेतलं त्याचं पण चालू आहे, ज्याच्या गळ्यात माल नाही त्याचं पण चालू आहे, कुत्र्याचं चालू आहे, मांजराचं चालू आहे, उंदराचं चालू आहे, प्रत्येकाचं चालू आहे भजन. पण आपण तिथे हजर नाही होत. आणि ते आपल्याला हजर राहण्यासाठी म्हणून असायला जात असतो सातत्याने. बरं का, आपण हजर नाही आपण त्या ठिकाणी. प्रत्येकाचं भजन जन्माला आईच्या पिंडामध्ये होतं तेव्हापासून चालू होते. नान कापले भजन तुटला, परत जोडणारा गुरु मिळाला पाहिजे. जोपर्यंत जोडणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. मग तुकोबाऱ्या सांगतात, काय सांगतात तुकोबाऱ्या? सांगा ताई, काय सांगतात तुकोबाऱ्या? बोला भजन बोला. हा, तुकोबाऱ्या काय सांगतात? पद्मनाभ जोडीला हा म्हणा, संत दर्शने जोडला पद्मनाभ जोडी. म्हणजे संतांचं दर्शन झाल्या पद्मनाभ जोडी जाते.
अशी पद्मनाभ जोडली जात नाही. बोला होतं का? संत दर्शने थोरला पद्मनाभ जोडली. आणि एकदा का पद्मनाभ जोडली का अखंड तुमचं भजन चालू होतं. आणि म्हणून काय लिहिले? कस्तुरी कुंडल बसे मृग ढोंडे बनमाहे ऐसा घट घट राम आहे दुनिया देखत नाही. बोला घटाघटामध्ये राम आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी राम आहे, पण दुनिया त्याला कस्तुरी कुंडल बसे. कस्तुरी म्हणजे कस्तुरी असते माहिती ना, ती हरणीच्या नाभीमध्ये असते. पण तो अख्खा जंगल फिरतो, तसं आपलं नाम कुठे आहे? नाभीच्या ठिकाणी आहे. आणि आपण काय करतो? सगळे आपण देवालय आपण काय करतो? जातो फिरायला, तीर्थयात्रा करतो, पण आपला तिथे लक्ष नाही. आता बघा आपले उमेदी साहेब आहेत, सुतार साहेब, हे आपले आरोग्य सुतार साहेब, हे आपले गायक आहेत चांगले, हे आपले गायक आहेत. काय नाव आपलं? नरेश कदम. ते राजारामध्ये सगळे गायक आहेत बरं का. पण हे गायक गातात कुठून? इथून गातात का? कुठून गातात? नाभीच्या ठिकाणी गातात. नाभीपासून गायल्यानंतर तो स्वर बाहेर पडतो, म्हणजे परावाणी आहे. त्या परावाणीतून जर गायलं, परावाणीतून भगवंताचं नाव घेतला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. आणि सगळे नाव करून घेतात भगवंताचा, तिथूनच घेतात आणि माझं वगैरे ओळखतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. होईल का? नाव होणार ना महाराज. मग परे होती परते घर तेथे राहू निरंतर. निरंतर आपल्याला त्या पर्याच्या पलीकडे जावं लागेल. निरंतर स्वरूपी राहता आपण वस्तूचं तत्वता आपणच त्या परब्रह्मते सकळं परते तया असं पाहता आपणच ते आपणच परब्रह्म. परंतु हे केले अनुभवामध्ये सद्गुरु केलिया. म्हणून गुरूंचा महिमा खूप महान आहे. गुरु केल्याशिवाय आपल्याला ज्ञान कळत नाही. आणि म्हणून काय सांगतात की याच जन्मी करावचे आत्मारामाची. संसारे असावे आसुनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. काय सांगितलंय? संसारे असावे आसुनी नसावे, पण भजन करावे म्हणजे वेळोवेळा भजन करायला पाहिजे. अखंड दिवसामध्ये आपण आपला भजन व्हायला पाहिजे. तो कोणता भजन व्हायला पाहिजे? कोणता भजन? म्हणून सुद्धा तसं आपण फुलं वाहतो, पानं वाहतो, आपल्या मनाला छंद लागतो काय? म्हणून मला हे राम झाले, मला हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासले निवृत्ती पदार्थ आले. मनाला रामरूप बनव. कारण शेवटीला काय आहे? तुका म्हणे, तुकाराम मला सांगतात नाही नाही आन दैवत. तुका म्हणे मना आहे सो, म्हणून आपला राम आहे, म्हणून आपला देव आहे. आणि त्या मनाकडे आपल्याकडे भजन नसलं ते होईल का? आईच्या पिंडामध्ये असताना भजन चालू होतं. आईच्या पिंडामध्ये बाहेर पडला, नाक आपली भजन संपला. जोपर्यंत जोडणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत भजन चालू होत नाही. आणि ते ओरिजिनल भजन बरं का. आणि ते अंतकाळी आपल्याला तेच भजन आपल्याला पाहिजे. जे आपण किती पण जरी गायन चांगलं गायलं तरी आपल्याला अंतकाळी भजनाला येणार नाही. ते ओरिजिनल भजन पाहिजे. नारद अखंड जवळाये तोही आशेच वचन गाये परी अर्थ बुजून ठाये गीत सुख आवडे. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाला सांगतात. अर्जुन सांगतो भगवंताला, देवा नारद माझ्याकडे अखंड यायचा, तो हे भजन गायचा, पण माझा त्याच्या चिपल्यांकडेच लक्ष, त्याच्या विण्याकडेच लक्ष, त्याच्या गाण्याकडेच लक्ष.
पण जेव्हा तू जीवनात आला तेव्हा मला हे भजन करायचं की माझ्या नाभीच्या ठिकाणी भजन आहे. बघा, नाभीच्या ठिकाणी भजन आहे, तेच भजन आपल्याला जमलं पाहिजे आणि त्या भजनासाठी गुरु करायचा असतो बरं का. बाकी काय रामकृष्ण हरी वगैरे जे आहे ते नाभीच्या ठिकाणी नाही सांगत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री गुरु दत्तात्रय, असे बरेच मंत्र आहेत. पण सर्व मंत्रांचा राजा कोण आहे? नाम आहे. मग नामापरते साधन नाही रे अन्यथा वाया आणि पंथा. कुठल्या पण पंथात असेल ज्या ठिकाणी नाम नसेल तर सांगतात फुकट जाशील. सांगतात काय सांगशील? सांगतात फुकट जाशील. म्हणून काय सांगितलंय की संसारी असावे, आसुरी नसावे, भजन करावे वेगवेगळ्या नामा म्हणे विठू भक्ताची आधारी घेऊया हरी सुदर्शना. जर तुम्ही भजन केला तर नामदेव महाराज म्हणतात विठुराया म्हणजे प्रत्यक्ष भगवंत सुदर्शन चक्र घेऊन उभा असतो कुठे? भक्ताच्या दारामध्ये. सुदर्शन आपल्याला आता वेळ झालेला आहे. याच्या पुढचे कार्यक्रम आपल्याला चालू करायचे आहेत. तर ही थोडक्यात अजून बरंच काय आपल्याला होत आहे, तास 2 तास होत आहे. पण बाकीचे लोक यांना भजन वगैरे गायचं आहे म्हणून माझ्या कार्यक्रमाला विराम देत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन सुखदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरु महाराज, सच्चिदानंद सद्गुरु महाराज, सच्चिदानंद सद्गुरु भगवान, सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग देवेकर महाराज. प्रवचन सांगण्याच्या आधी घेतलेली ओळख परत मी तुम्हाला सांगतो. जैसे दीपकलिका दाखवते बहुते जाते प्रगटे, तैसे सद्बुद्धी ठेकोटी मानलाय. म्हणजे ती सद्बुद्धी आहे, सत्सत विवेक आपल्याकडे, तोच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू शकतो बरं का. आणि आजच्या दीप अमावस्याच्या दिवशी आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहून माझ्या प्रवचन सेवेला एकदा आपल्या सर्वांना मिळवले आहे. मी कीर्तनाला या काय म्हणतात त्याला प्रवचन सेवेला पूर्ण विराम देत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल